लातूरमध्ये सिक्युरिटी गार्डच्या संशयास्पद मृत्यूवरून खळबळ। डॉक्टर आणि भाच्यावर खुनाचा आरोप। लातूर शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारीने खळबळ उडून दिली आहे। घोटाळा तालुका रेणापूर येथील रहिवासी प्रेमा भारत डोंगरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांचा मुलगा बाळू भारत डोंगरे पूर्वी सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करणारा याचा संशयास्पद मृत्यू झालेला आहे। डॉक्टर प्रमोद घुगे यांच्या हॉस्पिटलमध्ये बाळूची प्रकृती नाजूक असल्याचे सकाळी कळवण्यात आले। मात्र हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर बाळू मृत अवस्थेत असल्याचे समजले। त्याच्या शरीरावर गंभीर मारहाणीच्या जखमा होत्या। तक्रारीनुसार बाळू याला डॉक्टर प्रमोद घुगे आणि त्यांचे भाचे अनिकेत मुंडे यांनी 6व्या मजल्यावर नेऊन मारहाण केली। गार्ड गजानन कांबळे यांनी सांगितले की मारहाणीचा आवाजही ऐकू आला होता। बाळूला बेशुद्ध अवस्थेत ICU मध्ये हलवले गेले, मात्र नंतर त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित करण्यात आले। कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार बाळूने पगाराची मागणी करताच डॉक्टरांनी राग धरून त्याला मारहाण केली। CCTV फुटेज मागितल्यावर ते बंद असल्याचे कारण देण्यात आले। पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून मृतदेहावर पोस्टमॉर्टम करण्यात आले आहे। मृत्यूचे कारण स्पष्ट होईपर्यंत तक्रारीकर्ता प्रेमा डोंगरे यांचा संशय कायम आहे। पुढील तपासासाठी पोलीस यंत्रणा कामाला लागलेली आहे।